आणि आता पाहूयात पाऊस पाण्याच्या बातम्या। राज्यामध्ये 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगलीमध्ये अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट। नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। जिल्ह्याच्या घाटमाथा भागामध्ये शुक्रवारी येलो अलर्ट तर शनिवारी ऑरेंज अलर्ट। बळीराजाला दिलासा मिळणार। कृष्णा खोऱ्यामधील कोयनेसह 8 धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा, तर कोयनेमध्ये 85.59 टीएमसी जलसाठा। सांगलीमध्ये कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी। नदी शेजारील मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी शिरलं। 50 कुटुंबातील 250 नागरिकांचं पालिकेकडून स्थलांतर। नंदुरबारच्या नवापूरमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणीपुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं। नंदुरबार जिल्ह्यामधील धडगाव शहरामध्ये पावसाची हजेरी। 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेती पिकांना फायदा। गोंदियामध्ये पावसामुळे 5 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर। गेल्या 7 महिन्यापासून धानाची उचल रखडली। गोदामाची समस्या कायम। सिंधुदुर्गमधील दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। बेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यामुळे 2 कार पुराच्या पाण्यामध्ये अडकल्या। भंडारा जिल्ह्यामध्ये 19 जुलै ते 29 जुलैच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे 2937 घरांची पडझड। 23,260 हेक्टर शेती बाधित। वीज पडून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी। प्रशासनाचा अंदाजित अहवाल समोर।